आज वडापाव खायची खूप इच्छा होती. मग काय न वेळ घालवता मी लगेच वडापाव करायला घेतला. मग काय मस्त कुकर लावला, त्यानंतर बटाटे उकडून घेतले, बटाटे सोलायला घेतले. आता इथे आमची छोटीशी परी पण आम्हाला बटाटे सोलायला मदत करत होती. मग काय मस्त छानपैकी हिरवी मिरची घेतली, थोडंसं आलं घेतलं, त्यानंतर लसूण घेतला, त्यानंतर मस्त जिरं टाकलं, कढीपत्ता पण टाकला आणि हे सर्व वाटण वाटून घेतलं. बटाटे उकडलेले थंड झाले होते. मग ते मस्त हाताने मॅश करून घेतलं. वडापाव म्हटलं ना, की मी माझी सगळी डाएट विसरून मी 2-3 वडापाव मस्त हाणून देते. तुम्ही किती खाऊ शकता वडापाव? नक्कीच कमेंट करून सांगा. मी तर जास्तीत जास्त 4 वडापाव आरामात मी खाऊ शकते. तुम्ही किती खाऊ शकतात हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला तर इथे भाजी फ्राय करून घेतली आहे मी. कढई ठेवली, कढईत टाकलं तेल, तेलात मोहरी टाकली, त्यानंतर जे काही आपण वाटण वाटलेलं होतं ते सर्व टाकलं त्याच्यामध्ये. ते फ्राय करून घेतलं, थोडीशी हळद टाकली त्यामध्ये आणि जे आपण बटाटे मॅश केलेले होते ते टाकले, त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकलं आणि एक 5 मिनटं फक्त हलवून घेतली छानपैकी भाजी. त्यानंतर ती थंड करण्यासाठी ठेवले. आता थंड झाल्यानंतर आपण त्याचे वडे बनवणार आहोत. मग तोपर्यंत मी इथे पीठ भिजवून घेतलं. पाहिजेल तेवढं बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये मस्त थोडीशी हळद टाकली, ओवा टाकला, तीळ टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि हातानेच कोथिंबीर मस्त तोडून टाकली मी त्याच्यामध्ये. त्यानंतर मस्त घट्टसर असं पीठ भिजवून घेतलं. आता पीठ हे घट्टच पाहिजेल, जेणेकरून वडे छान येतात. तर त्याच्यामुळे पीठ थोडं घट्टसरच ठेवायचं. थोडासा सोडा टाकला मी त्यामध्ये किंचितसा, जेणेकरून अजून छान होतील वडे. त्यानंतर मस्तपैकी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं मी. त्यामध्ये मस्त वडे सगळे तळून घेतले एक-एक करून आणि झाले आपले इथं वडे तयार आणि मस्त छान मिरचीसोबत, हिरवी मिरचीसोबत आणि चटणीसोबत. आता लाल कलरची चटणी मी ही भज्यांपासूनच बनवलेली. तर ती कशी बनवलीत नक्कीच त्याची एकदा रेसिपी टाकेल. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका हं. आणि या वडापाव खायला. बाय बाय.